कृपा सिंधू जून 2013 शिवप्रसाद सिंह कामत यांच्या जीवावर बेतलेल्या अपघातातून सद्गुरू कृपेने वाचल्यावर अनुभव सांगतात. त्यात ते लिहितात, बघा, जर आपण बापूंनी सांगितल्याप्रमाणे सेवा भक्ती केली की आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होतं. खरंच आपल्याला खूप काही करायचं आहे. आपल्या बँकेत आपल्याला खूप काही जमा करायचं आहे. त्यासाठी सातत्याने आपली भक्ती सेवा चालू ठेवणं, आपल्या भोवती असं संरक्षण कवच तयार करून ठेवायचं आहे. खरंच सांगतो, बापूंनी आमच्याकडून खारीच्या वाट्याची सेवा करून घेतली, गांडूळ खताची सेवा करून घेतली आणि म्हणूनच आम्ही त्या ट्रकच्या मागच्या टायर खालून जिवंत बाहेर आलो. सद्गुरू आहेत, ते सर्व बघून घेतील असा विचार न करता श्रद्धावान सद्गुरूंनी उपासनेचे, सेवेचे विविध उपक्रम आम्हाला दिले आहेत. त्यात भाग घेऊन स्वतःची भक्तीची, पुण्याची जमापुंजी वाढवत राहतो. सद्गुरूंनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेणे असतो आणि ते कामाला येते. ह्या अनुभवातून आमच्या लक्षात येते की अनेक वर्षापासून मनात दडलेले किंवा अचानक मनात उद्भवलेले प्रश्नांची उत्तरे सद्गुरूवाणी आणि लेखणीतून श्रद्धावानांना मिळतात, असे अनेक श्रद्धावान ठामपणे सांगतात.